मित्र हो नमस्कार। जहाज बुडायला लागलं ना की पहिल्यांदा जहाजातील उंदरं पळायला लागतात, आपला जीव वाचवायला लागतात, दुसरं घरटं शोधायला लागतात। अहो राजकारणाचा नेहमी याचा अनुभव येत असतो। एक पक्ष बुडायला लागला की त्या कालपर्यंत जे काही तथाकथित निष्ठावान मंडळी असतात ती त्या पक्षातून अगदी उंदरासारखं दुसरीकडे जाताना धावताना आपण पाहतो। आता देखील असंच काहीचं चित्र महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षात पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रामध्ये पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल की नाही याबाबत शंकेचं वातावरण असल्यामुळं अन्य पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये जी काही दाखल झालेली मंडळी होती त्यांना आता भाजप सोडून पुन्हा परतीचा प्रवास सुरू केलेला आहे। लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका या पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात होणार आणि प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे हेच राहणार असं पक्षानं स्पष्ट केल्याबरोबर भारतीय जनता पक्षाचं शेअर मार्केट गडगडायला लागलेलं आहे। भारतीय जनता पक्षात आलेल्यांनी आता परतीचा मार्ग पत्करलेला आहे। विशेष म्हणजे जाणाऱ्यांना थांबवू शकत नाही, त्यांना जाऊ द्या अशी हताश भूमिका प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी घेतली। त्यामुळं दरवाजे स्वतःच्या हातानेच त्यांनी उघडून दिलेले आहेत त्या जाणाऱ्या मंडळींना। त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या संघटनेत देखील आता मोठी खळबळ उडू लागली आहे। अहो लोकसभा निवडणुकीत जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापल्यानंतर त्यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता। आता विधानसभेच्या तोंडावर कोल्हापूर कागलमधील मोठे नेते आणि राजघराण्यातील समरजित घाटगे यांनी भारतीय जनता पक्षाला जय महाराष्ट्र केला। त्यांनी शरद पवारांची तुतारी हातात घेतली। तिकडे इंदापूरमध्ये माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनीही भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे। विशेष म्हणजे घाटगे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेत देखील ऑफर केली होती, ती नाकारून ते राष्ट्रवादी शरद पवार गटात गेलेले आहेत। तर हर्षवर्धन पाटील यांना सहकार क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील दिलेले पद सोडून ते भाजपाला जय महाराष्ट्र करणार आहेत। हर्षवर्धन पाटील यांचा वापर लोकसभेसाठी करून घेतला भाजपानं, विधानसभेसाठी त्यांना डावलले जाणार हे तर आधीपासून दिसत होतं। ते भारतीय जनता पक्ष सोडून आता तुतारी वाजवणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे, म्हणजे अगदी शिक्कामोर्तब झालं आहे म्हणा ना। अहो तिकडे नांदेडमध्ये देखील अशाच प्रकारचं चित्र दिसून आलं। भारतीय जनता पक्षामध्ये येऊन अडगळीत पडलेल्या नांदेडच्या आणखी एका नेत्याने भाजपला रामराम ठोकलेला आहे। माजी राज्यमंत्री डॉक्टर माधवराव पाटील केनाळकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला। पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कमळ मी फुलवलं, पक्षाची ताकद वाढवली याची दखल न घेता वरिष्ठ पातळीवर पक्ष आमच्या विरोधात गट निर्माण करीत आहे अशी तीव्र भावना व्यक्त करीत माजी आमदार विलासराव जगताप यांनीही भाजपाचा राजीनामा देत विशाल पाटील यांना एकमतानं मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतही भाजपला दोन मोठे झटके बसण्याची शक्यता आहे। माजी खासदार पूनम प्रमोद महाजन, म्हणजे पहा नावातच सगळं काय आलं, पूनम प्रमोद महाजन आणि माजी मंत्री प्रकाश मेहता हे दोघे ठाकरे शिवसेनेत जाऊ शकतात असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे। मुलुंडचे माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे हे सुद्धा पुन्हा उद्धव ठाकरे सेनेत जाऊन मुलुंडमधून आमदारकी लढवतील अशी माहिती आहे। भारतीय जनता पक्षामध्ये संघटनात्मक प्रचंड अस्वस्थता आहे। अहो महापालिका, नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुका होत नाहीत, तसंच संघटनेत काहीही स्थान मिळत नाही। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा संघटनेवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव नाही, देवेंद्र फडणवीस हे भेटत नाहीत। त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये कमालीची अस्वस्थता आहे। विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये संघटन मंत्री हे महत्त्वाचे पद असते आणि त्या पदावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून एक जाणकार व्यक्ती बसवली जात असते। सदर संघटना मंत्री हे संघटनेत लक्ष घालून ती मजबूत करण्याचं काम करत असतात, पण महाराष्ट्र भाजपात हे पद देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असलेले श्रीकांत भारतीय यांच्याकडेच सोपवण्यात आलं। त्यामुळं कोणाला भेटावं, कोणाशी बोलावं, मनातली खतखत कुठं मांडावी
अशा संभ्रमात असलेले पदाधिकारी आता नैराश्याच्या गर्तेत गेलेले आहेत. जे बाहेरून पक्षात आले ते परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी मोठे फटाके फुटतील भाजपामध्ये, असा कयास राजकीय जाणकार व्यक्त करू लागले आहेत. अहो, काय म्हणायचं याला, कर्माची फळं की जैसी करणी वैसी भरणी, आता हे तुम्हीच ठरवा आणि आम्हालाही कळवा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.